प्रसारक मंडळ अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. B.Ed 105B डिजिटल अध्यापक कौशल्य पाठ. इयत्ता 8वी विषय गणित, घटक सांख्यिकी, उपघटक मध्यक, मध्यक आणि बहुलक. मी सीमा मदन खांदवे. आज आपला गणित विषयाचा तास आहे. सुप्रभात विद्यार्थी मुलांनो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेत काही ना काही संख्यात्मक माहिती दडलेली असते. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती असो, बाजारातील दैनिक भाव असो किंवा हवामानातील बदल असो, ही माहिती समजून घेण्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीची गरज असते. अशा विखुरलेल्या माहितीला एकत्र करून अर्थपूर्ण स्वरूप देण्याचे काम सांख्यिकी करते. तर सांख्यिकी म्हणजे काय? माहितीचे संख्यात्मक पद्धतीने अभ्यास करण्याचे शास्त्र म्हणजे सांख्यिकी. किंवा संख्यांच्या आधारे माहिती गोळा करणे, मांडणे, विश्लेषण करणे आणि त्यावरून निष्कर्ष काढणे, या शास्त्राला सांख्यिकी असे म्हणतात. तर आज आपण सांख्यिकी या पाठातील म्हणजेच मध्य, मध्यांक आणि बहुलक याचा सखोल अभ्यास करणार आहोत. तर मध्य म्हणजे काय? एखाद्या संख्येमालेतील सर्व संख्यांची बेरजा करून त्यास ती संख्यांच्या एकूण संख्येने भागल्यास जो उत्तर मिळतो त्याला मध्य असे किंवा सरासरी असे म्हणतात. तर मध्याचे सूत्र काय आहे? मध्य बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले संख्यांची एकूण संख्या. तुम्हाला सर्वांना समजलं का सूत्र काय ते? माझा आवाज येतोय मुलांनो? ठीक ठीक आहे. आता आपण पुढे उदाहरण पाहणार आहोत. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या 37 विद्यार्थ्यांना गणित विषयात एका 10 गुणांच्या चाचणीत मिळालेले गुण खालीलप्रमाणे आहेत. तुम्हाला ते गुण दिसतात ते? तर या गुणांचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर या मध्य कसा काढायचा ते आपण आता पाहणार आहोत. या उदाहरणात सामग्रीतील संख्यांची बेरीज करण्यासाठी बराच वेळ जाईल. म्हणजे प्रत्येक संख्या आपल्याला घ्यायची, त्याची बेरीज करायची, याच्यासाठी खूप वेळ जाईल. मग त्याच्यात एक सोपी मांडणी त्यांनी आपल्याला केलेली आहे, ती दाखवते मी तुम्हाला आता. म्हणजे जो हा आराखडा दिसतोय तुम्हाला समोर, तर त्याच्यात काय दिलेलं आहे? पहिल्या स्तंभात काय दिलेलं आहे आपल्याला की गुण दिलेले आहेत. म्हणजे जे विद्यार्थी होते त्यांनी जे गुण प्राप्त केलेले आहेत, 10 पैकी किती गुण ते त्याच्यात दिलेले आहेत. एक मिनिट. तर पहिल्या रकान्यात आपल्याला गुण हे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले आहेत ते दिलेले आहेत. ते आपण XI यांनी दर्शवलेले आहेत. आणि दुसऱ्या रकान्यात आपल्याला ताळ्याच्या खुणा करायच्या आहेत. आणि तिसऱ्या रकान्यात विद्यार्थ्यांची संख्या, म्हणजे त्या वर्गात 8वीच्या वर्गात किती विद्यार्थी होते त्यांची संख्या दिलेली आहे, वारंवारता, ते आपण FI ने दर्शवणार आहोत. आणि चौथ्या रकान्यात FI गुणिले XI म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांची वारंवारता गुणिले विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले गुण, मग त्यांचा गुणाकार करायचा आहे. आता प्रत्येक संख्या आपण 2 ही संख्या एकदाच आलेली आहे म्हणून तिथे ताळ्याच्या खुणेमध्ये एकच रेष दिलेली आहे. 3 ही संख्या एकदाच आली आहे म्हणून 1 दिली आहे. 4 ही संख्या 5 वेळा आलेली आहे म्हणून तिथे ताळेच्या खुणा 5दा दिलेल्या आहेत. अशा प्रत्येक त्यांनी प्राप्त केलेले गुण जे आहेत ते ताळ्यांद्वारे दर्शवलेले आहेत. आता विद्यार्थ्यांची संख्या ही FI ने दर्शवलेली होती, बरोबर? मग त्यांची जी बेरीज होती ती N ने दर्शवलेली आहे. आणि N म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांची संख्या, वारंवारता यांची केलेली बेरीज ही आहे. आणि चौथ्या रकान्यात FI गुणिले XI म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या गुणिले गुण, विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले गुण यांचा गुणाकार करून जे उत्तर आलेले आहे ते तिथे दिलेले आहे. ते सिग्मा, तुम्हाला M दिसतोय का मुलांना उलटा M? त्याला सिग्मा असे म्हणतात. तर सिग्मा FI XI बरोबर 259, त्यांची बेरीज केलेली जी आहे ती 259 येते. तर मध्याचं सूत्र काय आहे, कोण सांगू शकेल का?
मध्याचं सूत्र कोण सांगू शकेल का? ठीक आहे. मध्य बरोबर सिग्मा FI/XI भागिले एन. एन म्हणजे मुलांची वारंवारता, विद्यार्थ्यांची संख्या. तर मग आपली FI/XI हे 259 आलेलं आहे आणि एन म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या, वारंवारता ही 37 आहे. मग 37 ने 259 ला भागले तर आपलं उत्तर किती येतंय? 7 हे आपलं उत्तर असणार आहे. बरोबर? तर अशाच प्रकारे मी तुम्हाला पुढे उदाहरणं दाखवणार आहेत. आता आपण आता मध्य शिकलो. आता ह्याच्या पुढे आपण मध्यक शिकणार आहोत. मध्यक. मग आता मध्यकाची संकल्पना काय आहे? मध्यकाची व्याख्या काय आहे? ते आता आपण बघणार आहोत. मध्यका म्हणजे मध्यातील मूल्य. म्हणजे जेव्हा आपण सर्व संख्यांना लहान ते मोठ्या क्रमाने लावतो, तेव्हा अगदी मधोमध येणारी संख्या म्हणजे ही मध्यका असते. बरोबर? जसं की खाली उदाहरणं दिलेली आहेत. मध्यकाची गणना आपण कशी करणार आहोत ते पाहणार आहोत. पहिलं बघा, निरक्षरांची संख्या विषम म्हणजे ऑड असल्यास मध्यातील संख्या ही मध्यकाच असते. उदाहरणार्थ 5, 7, 9 हे 3 संख्या आहे. मग ह्या 3 संख्येच्या मध्य कोणता येईल? कोण सांगेल? मध्यका कोणता येईल? नाही, हिंदी मराठीचा. मॅथ्सचं करते नाही. मॅथ्सचं रेकॉर्डिंग नाही. म्यूट करा स्वतःला. निरक्षरांची संख्या विषम असल्यास मध्यातील संख्या हीच मध्यका असते. उदाहरणार्थ 5, 7, 9. आता 5, 7, 9 ह्याच्यातले सगळ्यात मध्ये नंबर कोणता आहे? 7 आहे. म्हणून मध्यका हा 7 असणार आहे. आणि तसेच निरक्षरांची संख्या सम म्हणजे इवन असल्यास मधल्या 2 संख्यांची सरासरी काढायची. आता आपल्याला तिथं उदाहरण दिलेलं आहे 4, 6, 8 आणि 10. मग 6 आणि 8 हा काय? मध्यक आहे. बरोबर? मग 6 आणि 8 दोन्ही संख्या आपण ठेवू शकत नाही ना. मग 6 अधिक 8 भागिले 2 करायचंय. मग त्याचं उत्तर काय येतं? 7 हे येतं. बरोबर? हे झालं मध्यका. आतापर्यंत आपण मध्य शिकलो, मध्यक शिकलो. आता आपण बहुलक शिकणार आहोत. तर बहुलक म्हणजे काय? बहुलक म्हणजे ज्यातील सर्वात जास्त वेळा आलेली संख्या. म्हणजे आपल्याला 2, 3, 4, 5 परत 4, 2 असे काही उदाहरण असेल. एकच संख्या जर रिपीट झाली, जास्त वेळा आली तर तिला बहुलक असे म्हणतात. तर डेटामधील वारंवारतेने सर्वाधिक येणारी संख्या शोधावी. उदाहरणार्थ उदाहरण दिलेले तिथे तुम्हाला 3, 4, 4, 6, 7, 4, 8. तर सर्वात जास्त वेळा 4 ही संख्या आलेली आहे. ती 3 वेळा आली. बरोबर? 4, 4, 4 ही 3 वेळा आलेली. समोर तुम्हाला दिसतंय सगळ्यांना? हो. बरोबर. मग 4 ही 3 वेळा आलेली आहे. म्हणून आपला बहुलक हा 4 असणार आहे. समजलं सर्वांना? मध्य आणि बहुलक. तर मध्य हा आपल्याला ताळ्यांच्या खुणाने काढता येतो. मध्यक जो संख्या विषम संख्या किंवा समसंख्या असेल ती मध्ये जे नंबर असणार आहे त्याला मध्यक म्हणतात. आणि बहुलक म्हणजे जो अंक वारंवार आलेला आहे, जास्तीत जास्त वेळा आलेला आहे, अशाला बहुलक असे म्हणतात. तर आता जो पाठ शिकवलाय मी, जो विषय हे शिकवलाय त्याच्यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतीये. तर मध्य म्हणजे काय? कोण सांगू शकेल का? मध्य म्हणजे काय? ठीक आहे, मी सांगते. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून ती एकूण संख्येच्या संख्येने भागल्यास मिळणारी संख्या म्हणजे मध्य होय. समजलं आता सर्वांना? दुसरा प्रश्न पहा. गुणात्मक
कॅटेगरिकल डेटासाठी मध्य, मध्यांक आणि बहुलक यांपैकी कोणते मापन वापरले जाते? आपल्याला जो गुणात्मक दिलेला असतो, बऱ्याच संख्या दिलेल्या आहेत, मग त्याच्यासाठी आपल्याला मध्य वापरता येईल, मध्यांक काढता येईल का बहुलक, यापैकी कोणते मापन वापरले जाईल? बहुलक वापरले जाईल. आता शिकवलं ना मी तुम्हाला, की जास्त संख्या असल्या आणि त्याच्यावर एकच संख्या जर रिपीट झाली, वारंवार पुन्हा तीच आली, तर त्याला बहुलक असे म्हणतात. तिसरा प्रश्न आहे, मध्यक म्हणजे काय? मुलांनो, समजलंय तुम्हाला पाठ? मध्यक म्हणजे काय सांगता येईल कोणाला? ठीक आहे. मध्यक म्हणजे संख्या लहान ते मोठ्या क्रमाने मांडल्यावर मध्यभागी येणारी संख्या म्हणजे मध्यांक होय. आणि बहुलक म्हणजे काय? बहुलक म्हणजे ज्या संख्येच्या वारंवार पुनरावर्तन सर्वाधिक असतो, म्हणजे जी संख्या वारंवार येते त्या संख्येला बहुलक असे म्हणतात. म्हणजे जास्तीत जास्त वेळा येणारी संख्या होय. मुलांना आता काही उदाहरणं दिलेली आहे. मध्य, मध्यक आणि बहुलक. याच्यावर मी तुम्हाला काही उदाहरणं सोडवायला दिलेली आहेत. समोर जी स्क्रीन दिसते त्याच्यावरच तुम्ही वहीत नोंद करून घ्यावी. झाले लिहून? तसेच आजचा स्वाध्याय असणारे प्रश्न सराव संच 11.1 सोडवणे. जो तुम्ही आज शिकवलेल्या पाठावर स्वाध्याय करून आणायचा आहे. उद्या मी चेक केला जाईल, उद्या तपासेन. ठीक आहे. भेटूयात मग उद्याच्या तासाला पुन्हा. थँक्यू. छान झाला सीमापाठ. फक्त ना तुझ्याकडे वेळ होता बाळा,